श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या 23 एप्रिलला गुरुवारी गुरुपुष्यामृत योग हा आलेला आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा गुरुपुष्यामृत योग मानला जातो. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तर तेव्हा आपण गुरुपुष्यामृत योग हा तयार झाला आहे असं म्हणत असतो. अत्यंत शुभ असा गुरुपुष्यामृत योग हा मानला जातो. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची आणि श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा करायची असते. ही सेवा केल्याने आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. आपलं गुरुबळ हे मजबूत होतं. तसंच श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्यावर कायम राहतो आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी समस्या या कधीच जाणवत नाहीत. गुरुपुष्यामृत या योगाच्या दिवशी काही सेवा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत ही राहते. आपल्या घरातलं दारिद्र्य हे दूर होतं, गरिबी दूर होते आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये चिरस्थायी स्वरूपामध्ये कायम राहतो. आणि म्हणूनच 23 एप्रिलला उद्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग हा आलेला आहे आणि म्हणून अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला प्रत्येकालाच 12 फुलवातींची 24 दिवसांची अत्यंत प्रभावी अशी लक्ष्मीकारक ही सेवा करायची आहे. ही सेवा लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे आणि ही सेवा केल्याने बऱ्याच जणांना छान अनुभव हे आलेले आहेत आणि तसेच अनुभव मला सुद्धा आलेले आहे. ही सेवा मी सुद्धा नेहमी करत असते आणि माझ्यासारखंच बऱ्याच महिला ही सेवा करत असतील. तुमच्याही आयुष्यामध्ये जर खूप संकट असतील, दारिद्र्य असेल, आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, आलेली लक्ष्मीही तुमच्या घरामध्ये स्थिर होत नसेल, पैसा अनाठाई विनाकारण खर्च होत असेल, नेहमी सतत आर्थिक अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागत असेल किंवा सतत काही ना काही संकटही तुमच्यावर जर येत असतील तर या सर्व समस्या तुमच्या दूर होण्यासाठी तुम्ही उद्या गुरुपुष्यामृत योगापासून 12 फुलवातींची 24 दिवसांची ही अत्यंत प्रभावी सेवा अवश्य करा. यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होईल आणि जर तुमचे पैसेही कुठे अडकलेले असतील तर ते पैसेसुद्धा तुम्हाला नक्की परत मिळतील या सेवेमुळे. त्याचप्रमाणे जर तुमच्यावर खूप कर्ज झालेलं असेल आणि त्या कर्जातून बाहेर निघण्याचा मार्ग हा जर तुम्हाला दिसत नसेल तर ही सेवा केल्यामुळे तो मार्गसुद्धा तुम्हाला नक्की सापडेल आणि हळूहळू हा मार्ग सापडल्यामुळे तुमचं कर्ज हे नक्की दूर होईल. लक्ष्मी म्हणजे खूप सारा पैसा असं नाही तर एकूण 8 प्रकारच्या म्हणजे अष्टलक्ष्मी या असतात. धनधान्य लक्ष्मी, वित्त लक्ष्मी, संतान लक्ष्मी, सुख समृद्धिकारक लक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी अशा 8 प्रकारच्या लक्ष्मी या असतात. तर या सर्व अष्टलक्ष्मींचा आपल्याला आशीर्वाद मिळावा यासाठीच आपल्याला ही सेवा करायची असते. ही सेवा केल्याने खूप सारा पैसा हा आपल्या घरी चालून येईल असं नाही, पण पैसे कमावण्यासाठी आपण जी काही मेहनत घेत आहोत, जी काही धडपड करत आहोत, त्या कष्टाला, त्या मेहनतीला नशिबाची भाग्याची साथ मिळेल आणि श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा सुद्धा मिळेल आणि आपल्याला ज्या काही आर्थिक अडचणी जाणवत असतील तर त्या दूर होतील आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीही अखंड नांदेल. प्राप्त लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठीच आपल्याला ही 12 फुलवातींची गुरुपुष्यामृत योगावर अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे. जी काही लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत आहे, जो काही पैसा आपल्या घरामध्ये येत आहे तर तो पैसा स्थिर व्हावा आणि त्यामध्ये वाढ व्हावी. तसंच आपल्या घरामध्ये धनधान्याची नेहमी बरकत राहावी आणि तसंच सुखशांती ही सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये राहावी यासाठीच आपल्याला गुरुपुष्यामृत योगावर 12 फुलवातींची ही प्रभावी सेवा करायची आहे. तर ही सेवा आपल्याला कशी करायची आहे? ही सेवा करत असताना आपल्याला कोणते स्तोत्र आणि मंत्र पठण करायचे आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. ही सेवा केल्याने आपल्याला पैसाच मिळतो असं नाही तर आपल्याला ज्या काही अनेक अडचणी असतात तर त्या अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्गसुद्धा आपल्याला मिळत असतो. मग तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी असू द्यात, तुम्ही जर ही सेवा केली तर त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग हा तुम्हाला नक्की सापडेल आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा स्थिर होईल, आलेली लक्ष्मी ही स्थिर होईल. आणि म्हणूनच उद्या गुरुपुष्यामृत योगावर गुरुवारी 23 एप्रिलला आपल्याला ही अखंड लक्ष्मी प्राप्तीची सेवा अवश्य करायची आहे. आणि जर उद्या तुम्हाला ही सेवा करणं शक्य नसेल तर पुढच्या महिन्यात सुद्धा गुरुपुष्यामृत योग हा आलेला आहे तर त्या योगावर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तर गुरुवारी गुरुपुष्य नक्षत्र हे रात्री 8:56 सुरू होत आहे आणि 24 एप्रिलला पहाटे 6:17 गुरुपुष्यामृत योग हा संपणार आहे आणि आपल्याला 12 फुलवातींची ही लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी अशी सेवा गुरुपुष्यामृत योगामध्येच करायची आहे. म्हणजे उद्या रात्री जेव्हा 8:56 गुरुपुष्यामृत योग हा सुरू होत आहे तर त्यानंतरच तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. मग तुम्ही ही सेवा रात्री 9 वाजेनंतर उद्या करू शकतात. अगदी रात्री उद्या तुम्ही 10-10:30 पर्यंत ही सेवा केली तरीही चालेल.
किंवा फार फार तर तुम्ही 11-12 वाजेपर्यंत रात्री ही सेवा करू शकतात. पहिल्या दिवशी तुम्हाला गुरुपुष्यामृत योग आहे, त्याच काळामध्ये ही सेवा तुम्हाला सुरू करायची आहे. पहिल्या दिवशी ही सेवा आपल्याला पुष्य नक्षत्राच्याच वेळेमध्ये करायची आहे आणि म्हणूनच उद्या ही सेवा तुम्ही रात्री 9 नंतर करू शकतात. आणि त्यानंतर 24 दिवसांची ही 12 फुलवातींची सेवा तुम्ही एकच टाईम रोज निश्चित करून घ्यायचा आहे आणि त्याच वेळेला करायची आहे. तुम्हाला जर सकाळी करणं शक्य होत असेल तर तुम्ही ही सेवा सकाळी करा किंवा संध्याकाळी केली तरीसुद्धा चालेल. शक्यतोवर लक्ष्मीप्राप्तीची सेवा ही संध्याकाळी केली जात असते, म्हणून तुम्हाला जर संध्याकाळी शक्य होत असेल तर तुम्ही ही सेवा संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा आणि नसेलच जमत तर सकाळी ही सेवा केली तरीसुद्धा चालेल. पण तुम्हाला एकच वेळ ही सकाळची किंवा संध्याकाळची या सेवेसाठी निश्चित करायची आहे. या सेवेचा वेळ हा आपल्याला बदलायचा नाही आहे. रोज एकच वेळ हा आपल्याला ठेवायचा आहे, कारण 24 दिवसांची ही सेवा आहे. आणि ज्या महिलांना उद्या मासिक धर्माचा 4था दिवस असेल तर अशा महिलांनी ही सेवा जर त्यांना करायची असेल तर त्यांच्या घरातील इतर व्यक्तींकडून ही सेवा पहिल्या दिवशी सुरू करून घेतली तरीही चालेल. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच शुक्रवारपासून अशा महिलांनी मासिक धर्माचे त्यांचे दिवस पूर्ण झाल्यानंतर आपले केस स्वच्छ धुतल्यानंतर ही सेवा सुरू केली तरीही चालेल. पण सुरुवातीचे 1-2 दिवस जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर त्यासाठी तुम्हाला ही सेवा तुमच्या घरातील इतर व्यक्तींकडून करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या मासिक धर्माचे दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही सेवा पुढे कंटिन्यू करायची आहे. आणि मात्र या सेवेमध्ये आपल्याला चुकूनही खंड हा पडू द्यायचा नाही आहे. 24 दिवस सलग ही सेवा आपल्याला करायची आहे. आणि त्याचप्रमाणे ही सेवा आपल्या घरामध्ये सुरू असताना आपल्याला मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे आणि शक्य झाल्यास परान्न हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. तर हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही नाही केलं तरीही चालेल. तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला एक चांदीची निरांजन ही घ्यायची आहे. पण जर तुमच्याकडे चांदीची निरांजन नसेल आणि चांदीची निरांजन घेणं हे तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही एक मोठी पणती घेतली तरीही चालेल किंवा मग तुम्ही पितळेची, तांब्याची कोणतीही एखादी मोठी निरांजन घेतली तरीही चालेल. एक मोठी पणती आपल्याला घ्यायची आहे, कारण या पणतीमध्ये आपल्याला 12 दिवस एक फुलवात ही चढत्या क्रमाने वाढवत त्या पणतीमध्ये लावायची आहे आणि म्हणूनच आपल्याला एक मोठी पणती ही घ्यायची आहे. किंवा मग तुमच्याकडे मोठी चांदीची निरांजन असेल तर तुम्ही ती सुद्धा घेऊ शकतात. आणि ही सेवा 24 दिवसांची सेवा आहे. या सेवेमध्ये सलग 12 दिवस आपल्याला त्या पणतीमध्ये, त्या निरांजनमध्ये एक वात ही चढत्या क्रमाने लावायची आहे. म्हणजे पहिल्या दिवशी पहिली वात, दुसऱ्या दिवशी या पणतीमध्ये आपल्याला 2 वाती लावायच्या आहेत, तर तिसऱ्या दिवशी 3 वाती लावायच्या आहेत. असं करत करत आपल्याला पूर्ण 12 दिवस सलग या दिव्यामध्ये, या पणतीमध्ये 12 फुलवाती या आपल्याला लावायच्या आहेत. म्हणजे 12व्या दिवशी आपल्याला 12 फुलवाती या दिव्यामध्ये लावायच्या आहेत. आणि 12वा दिवस होऊन गेल्यानंतर जेव्हा 13व्या दिवशी आपण ही सेवा करू तर तेव्हा आपल्याला या दिव्यामध्ये एक फुलवात ही कमी करत जायची आहे. म्हणजे उतरत्या क्रमाने आपल्याला या फुलवाती या लावायच्या आहेत. आणि ही लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे आणि म्हणून यासाठी आपल्याला फुलवातीच घ्यायच्या आहेत. आणि तसंच शुद्ध गाईच्या तुपामध्येच या आपल्याला वाती भिजवून ठेवायच्या आहेत आणि ही सेवा करायची आहे. शुद्ध गाईचं तूप जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या घरामध्ये जे कुठलं तूप असेल तर ते तूप तुम्ही या सेवेसाठी घेतलं तरीही चालेल. पण तेल हे चुकूनही या सेवेसाठी तुम्ही वापरू नका. आणि ही सेवा करत असताना आपण पहिल्या दिवशी जी निरांजन किंवा जो दिवा किंवा जी पणती घेतलेली आहे तर 24ही दिवस ही सेवा करण्यासाठी आपल्याला तीच पणती किंवा निरांजन किंवा तोच दिवा हा घ्यायचा आहे. दिवा हा आपल्याला इथे बदलायचा नाही आहे. आणि ही सेवा 24 दिवसांची असताना, ही सेवा करत असताना जर दिवा हा काळा पडला, निरांजन ही काळी पडली तर तुम्ही ती घासून ही सेवा पुन्हा करू शकतात. म्हणजे 24 दिवसांमध्ये जेव्हा तुमची निरांजन काळी पडेल तर तेव्हा तुम्ही ती घासून पुसून स्वच्छ करून पुन्हा त्या निरांजनमध्ये किंवा दिव्यामध्ये ही सेवा करू शकतात. तर आता पहिल्याच दिवशी ही सेवा आपल्याला करत असताना गुरुवारी आपण जी निरांजन घेणार आहोत तर तिला आपल्याला हळदी कुंकू हे लावून घ्यायचं आहे, तिची पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये एक वात ही आपल्याला तुपामध्ये भिजवलेली त्या निरांजनामध्ये लावायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला काही सेवा या करायच्या आहेत. आणि या सेवा जोवर सुरू आहेत तोवर आपली वात ही सुरू राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर नुसतीच वात ही प्रज्वलित केली आणि आपली सेवा झाली तर असं होत नाही. तर यासाठी आपल्याला जे काही स्तोत्र आणि मंत्र पठण करायचे आहेत, जी काही सेवा करायची आहेत तर ती अत्यंत महत्त्वाची आहे. ही सेवा आपण केलीच पाहिजे. तर यासाठी आपल्याला जे स्तोत्र आणि मंत्र म्हणायचे आहेत तर ते दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळतील. तिथं बघून तुम्ही हे स्तोत्र आणि मंत्र पठण करायचे आहेत. तर यासाठी ही सेवा सुरू करताना आपल्याला व्यंकटेश स्तोत्र हे 1 वेळा पठण करायचं आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र हे दिलेलं आहे. तर तेच स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे, कारण हे स्तोत्र पठण करण्यासाठी आपल्याला खूप वेळ हा लागणार नाही.
आणि त्यानंतर आपल्याला 1 वेळा श्रीसूक्त हे फलश्रुतीसहित पठण करायचं आहे. आणि त्यानंतर 16 वेळा आपल्याला विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. आणि यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप सुद्धा आपल्याला 16 वेळा करायचा आहे. आणि तसंच 16 वेळा कुबेर मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आणि यानंतर आपल्याला 16 वेळा नवर्ण मंत्राचा जप करायचा आहे. आणि यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ हा जो आपल्या गुरूंचा मंत्र आहे तर त्याची सुद्धा 1 माळ जप हा करायचा आहे. तर या सगळ्या सेवांना आपल्याला मोजून 15 ते 20 मिनिटं लागतील. आणि या सगळ्या सेवा सुरू असेपर्यंत आपल्याला ती फुलवात प्रज्वलित राहील इतकं तूप त्या फुलवातीमध्ये त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर याप्रमाणे आपल्याला 24 दिवसांची ही सेवा करायची आहे. आणि ही सेवा फक्त आणि फक्त गुरुपुष्यामृत योगावरच आपल्याला सुरू करता येत असते. त्यामुळे उद्या जेव्हा गुरुपुष्यामृत योग हा सुरू होत आहे तर तेव्हापासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात करा. तर आता 24 दिवसांची ही सेवा आहे. तर ही सेवा उद्यापासून सुरू करताना आपल्याला पहिल्या दिवशी 1 फुलवात लावायची आहे, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4 असं करत करत आपल्याला 12व्या दिवशी 12 फुलवाती त्या दिव्यामध्ये लावायच्या आहेत. 12व्या दिवशी पूर्ण 12 फुलवाती घेऊन त्या एकत्र करून तुपामध्ये भिजवून त्यानंतर त्या आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायच्या आहेत. असं आपल्याला एक दिवस 1 फुलवाती 12व्या दिवसापर्यंत वाढवतही जायची आहे. आणि 12व्या दिवशी पूर्ण 12 फुलवाती या दिव्यामध्ये लावायच्या आहेत. आणि यानंतर पहिल्या दिवशी आपण जी काही फुलवाती जाळू तर तिची जी काही काजळी उरेल तर ती काजळी आपल्याला एका डबीमध्ये साठवून ठेवायची आहे. आणि याचप्रमाणे दररोज ज्या काही फुलवाती जाळल्यानंतर जी काही काजळी उरेल तर ती सगळी काजळी आपल्याला एका डब्यामध्ये एखाद्या डबीमध्ये साठवून ठेवायची आहे. अगदी पहिल्यापासून जी काही काजळी उरेल तर ती आपल्याला एका डबीमध्ये साठवून ठेवायची आहे, जमा करायची आहे. तर याप्रमाणे 12व्या दिवसापर्यंत चढत्या क्रमाने फुलवाती आपल्याला वाढवत जायची आहे. आणि 12व्या दिवसानंतर उतरत्या क्रमाने फुलवाती या आपल्याला या दिव्यामध्ये लावायच्या आहेत. म्हणजे आपल्याला 13व्या दिवशी सुद्धा 12 फुलवातीच या लावायच्या आहेत. आणि त्यानंतर 14व्या दिवसाला आपल्याला 13 फुलवाती लावायच्या आहेत. असं करत करत आपल्याला 24व्या दिवसापर्यंत 1 फुलवाती कमी करत जायची आहे उतरत्या क्रमाने. आणि शेवटच्या म्हणजे 24व्या दिवशी आपल्याला 1च फुलवाती या दिव्यामध्ये प्रज्वलित करून ती जाळायची आहे आणि सेवा करायची आहे. 24व्या दिवसाला 1 फुलवात जाळून प्रज्वलित करून ही सेवा केल्यानंतर आपली ही सेवा तिथेच संपणार आहे. तर याप्रमाणे आपल्याला 12 फुलवातींची ही प्रभावी सेवा 12 दिवस चढत्या क्रमाने करायची आहे. आणि नंतरच्या 12 दिवस ही सेवा आपल्याला उतरत्या क्रमाने करायची आहे. आणि ही सेवा करून झाल्यानंतर दिव्याची जी काही काजळी आपण एका डबीमध्ये साठवून ठेवलेली आहे संपूर्ण 24 दिवसांची तर ती 24 दिवसांची सेवा ही पूर्ण झाल्यानंतर आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायची आहे. आता ही 24 दिवसांची सेवा आहे. आणि या सेवेमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही आहे. पण ही सेवा सुरू केल्यानंतर जर महिलांना मध्येच मासिक धर्म आला तर मासिक धर्माचे ते 4-5 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जिथून ही सेवा सोडली होती तर तिथून पुढे तुम्हाला ती कंटिन्यू करायची आहे. म्हणजे उद्या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस याप्रमाणे ही सेवा केली आणि चौथ्या दिवशी जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुमचे मासिक धर्माचे 5 दिवस सोडून तुम्हाला तुमचे ते 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमची पुढे ही सेवा सुरू ठेवायची आहे. या सेवेचे तुमच्या आधीचे 3 दिवस हे झालेले आहेत तर ते दिवस धरून तुम्हाला पुढे ही सेवा कंटिन्यू करायची आहे. आणि जर समजा तुम्हाला ही सेवा सुरू असताना मध्येच सूतक आलं तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. सूतक संपल्यानंतरही तुम्हाला ही सेवा सुरू करता येणार नाही. आणि म्हणूनच तुम्हाला सूतक आला तर ही सेवा मध्येच सोडून द्यायची आहे. आणि ही सेवा जर तुम्हाला करायची असेलच तर जेव्हा किंवा पुन्हा गुरुपुष्यामृत योग हा येईल तर तेव्हा तुम्ही ही सेवा नव्याने सुरू करू शकता. आणि जर तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला ही सेवा जर संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही ती संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात. किंवा मग नुसती सेवा करायची म्हणून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तर याप्रमाणे गुरुपुष्यामृत योगापासून आपल्याला 12 फुलवातींची 24 दिवसांची अत्यंत लक्ष्मीकारक अशी ही प्रभावी सेवा करायची आहे. तुमचं एखादं काम हे पूर्ण व्हावं यासाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर तुमचं ते काम 24 दिवसांची ही सेवा केल्यानंतर नक्की पूर्ण झालेलं असेल. आणि तसंच तुमची जी कुठली इच्छा असेल तर ती इच्छासुद्धा ही सेवा केल्याने नक्की पूर्ण होईल. आणि म्हणूनच अत्यंत लक्ष्मीकारक अशी प्रभावी ही सेवा तुम्ही सुद्धा करा आणि इतरांना सुद्धा सांगा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. म्हणजे ही माहिती इतरांना सुद्धा समजेल आणि याचा उपयोग इतरांना सुद्धा होईल. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.